संख्येचं टार्गेट आहे. चला जाऊयात मॅच कडे. अर्थातच सलामीची जोडी कालभैरव मालेगाव टीमची टॉस जिंकून मात्र फिल्डिंग स्वीकारली होती, परंतु गोलंदाज सचिन पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय फटका जरूर लगावलाय. 38 सर्कल भेदलाय. बॉल टिप मिड विकेट रिजन येथील या ठिकाणी 4 धावा. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. सटिक लेंथ लाईनची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉल वरती राजूच्या बॅट मधून चौकार जरूर आला. सलामी जी जोडी आहे नॉन स्ट्रायकर एंड वरती बॅटर स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने 2 षटके या ठिकाणी हाताळली. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय एक दर्जेदार गोलंदाजी. पहिलं षटक तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा लाजवाब झालं होतं. श्री गणेश तलपे वडोली संघ इतक्या धावा संख्येपर्यंत मजल मारेल की नाही हा प्रश्नचिन्ह स्वप्नीलने निर्माण केला होता, परंतु नंतरचे बॅटर निनाद असतील, शुभम असतील, तदनंतर आलेला संकेत, फार मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली. बीड संघ या ठिकाणी उपस्थित झाला आणि त्याच्या समवेत जय कोलंबा माता शेलू टीम या ठिकाणी पाहायला मिळेल. टॉस केला जाईल आदरणीय मीनारजी भगत यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. चांगला फटका यावेळी मात्र प्रयत्न चांगले होते, परंतु इथे कोणती धाव घेण्यापासून मात्र रोखला जातोय, कारण अगदी चांगली गोलंदाजी पाहतोय आपण सचिन या गोलंदाजाकडून. टॉस जिंकलाय बीड टीमने. निर्णय आमच्यापर्यंत सपोर्ट करा खंडू. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट आले. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा राजेशच्या बॅट मधून स्क्वेअर लेग रिजन. बॉल जाईल 4 धावांसाठी चौकार. सुरुवात जात आहेत. विनंती करेल आदरणीय साई मसने यांना की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. चांगला फटका इथे 100 बॅट आणि इथे येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. या येथील 4 धावा. आपण पाहतोय पहिल्या षटकात आपण पाहिलं होतं 9-2, आता 8-3 असं समीकरण मैदानात आहे.
चांगला फटका यावेळी क्षेत्ररक्षक तैनात होईल. अति घाई सध्या करण्याचा प्रयत्न स्वप्नीलच्या माध्यमातून मैदानावरती झाला होता. इथे डॉटची संगता होईल. जितके डॉट बॉल येतील तितके श्री गणेश तलपे वडील संघासाठी ते लाभदायक जरूर असतील, परंतु हेच डॉट बॉल कालभैरव मालेगाव टीम साठी त्रासात येऊ शकतात. फटका जरूर सजवलाय परंतु परतावा लागेल स्वप्नील या बॅटरला. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. पहिला हादरा लागलाय स्वप्नीलच्या स्वरूपात कालभैरव मालेगाव टीमला. अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 8 बॉलची फेकी ही धावपळकावरती स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय आणि तदनंतर यातले 3 मोठे चौकार आपण अनुभवले. एका बॉलवरती विकेट आली आणि 4 डॉट बॉल होते, म्हणजे 5 डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक चांगली फटकेबाजी सुद्धा होती आणि त्याच्यातही आपण पाहायला गेलं तर इथे परतावा लागेल स्वप्नीलला. समीकरण थोडं स्वप्नीलच्या बाबतीत बिघडलंय आणि बॅटर मात्र मैदानात दाखल होतील. दिनकर तलपे अगदी क्रिकेटचा टेनिस जगताचा फार मोठा अनुभव या खेळाडूकडे आहे. राईट आर्म ओव्हर ती विकेट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये आणि तदनंतर आपण जर पाहायला गेलं तर डॉटची संगत आहे. सातत्यपूर्ण आपण पाहतोय. 3 डॉट बॉल फेकलेत. एका बॉलवरती स्वप्नीलला त्याने परतीचा प्रवास करायला भाग पडलं. फटका उचललाय जरूर. हेलिकॉप्टर सजवायचं होतं. क्षेत्ररक्षक तैनात होईल. उचलेल, फेक करेल. तोपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होईल आणि या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा कालावधीनंतर धावपळकावरती धावा आहेत. मागच्या 4थ्या बॉल पर्यंत ही धावसंख्या रोखून ठेवली होती आधी दिनकर तलपेने. समोर आता पुन्हा एकदा बॅटर आकाश. चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. पुढ्यात बॉल होता. समाचार पाहिजे तितका घेता आला नाहीये. याही विकेटला परतावा लागतंय. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. जसे मैदानात गेले काहीसं योगदान फारसं संघासाठी देता आलं नाहीये, परंतु या ठिकाणी परतीचा प्रवास स्वतःवरती जरूर नाराज असतील आकाश, कारण वनडाऊनच्या विकेटवरती पहिल्या इनिंगकडे जर नजर टाकली तर वनडाऊनच्या विकेटवरती शुभम नावाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळाला होता तलपे वडलीकडून, परंतु त्याच बॅटरने डाव मात्र चांगला सावरला. शेवटच्या क्षणी मात्र ते 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून लाजवाब ठरले आणि संघाच्या धावसंख्येला फार मोठी उभारी मिळाली होती. परंतु या क्षणी मात्र आकाश परतीचा प्रवास करेल. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. दुसरा हादरा लागलाय कालभैरव मालेगाव टीमला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगला फटका यावेळी उचललाय जरूर. बॉल लँड होईल तो मात्र 6 धावांसाठी षटकारात. शेवटचा बॉल मात्र जीवघेणा ठरलाय. ऑफिशियल षटकार.
20 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्यात. हे समजू शकतो रे, तुझ्या भावना पोहोचल्या माझ्यापर्यंत. 2 षटकांचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती. चांगला फटका यावेळी कार्पेट पद्धतीने बॉलला लॉंग ऑफ रिजन कडे ट्रॅव्हल केलं जात आहे. सिंगल आले, डबल साठी कॉन्सन्ट्रेट केला आणि डबल मात्र या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे 22 या आकड्यावरती. शॉर्ट पिच बॉल अगदी पुढ्यात फेकला आणि त्याचा समाचार राजेश भोईरच्या बॅट मधून येतोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरचा खणखणीत दणदणीत सिक्सर. आणखी एक मोठा ब्लास्ट राजेश भोईरच्या बॅट मधून पाहायला मिळाला. इथे फटका ताकदनुसार आला नाहीये. सिंगल जरूर कंप्लीट झाले. पंबल पाहायला मिळाला. डबलला कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 30 या आकड्यावरती. 2 षटकांच्या अंती आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती होत्या आणि त्याच समवेत या ठिकाणी आपण पाहतोय 3 बॉल मध्ये 10 धावा खर्च झाल्या. संकेत या गोलंदाजाकडून. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. इथे सिंगल जरूर आली होती. ज्ञानेश्वर सातत्यपूर्ण पंबल हे मात्र वडवली संघासाठी तितकं धोकादायक जरूर ठरू शकत आहे. कारण आपण पाहतोय सिंगलला साधं उदाहरण जर द्यायला झालं तर डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. अद्यापर्यंत सिंगल एकही धावफलकावरती पाहायला मिळाली नाहीये. एक तर चौकार, षटकार आणि डबलने मात्र या धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला फटका पुन्हा एकदा सजवला जातोय. मिड विकेटचा खेळाडू बॉल खाली जरूर येईल आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. म्हटलं होतं अद्यापर्यंत सिंगल धावफलकावरती नव्हती, परंतु ती सुद्धा कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने 33 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, षटकातला शेवटचा बॉल आहे. पहिल्या इनिंग कडे जरा नजर टाकूया. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजाने काय दिमागदार गोलंदाजी साकारली आहे, जिथे एकही अतिरिक्त बॉल पाहायला मिळाला नाहीये आणि या इनिंग मध्ये सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. एकही अतिरिक्त बॉल आला नाहीये. डॉट बॉलची सांगता 3 षटकांमध्ये आपण पाहतोय आणि धावा जाऊन पोहोचल्या 33 आकड्यावरती. 11ची सरासरी आपण या ठिकाणी पाहायला मिळते. तेहतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात अद्यापपर्यंत आपण पाहतोय. आता येणारे 12 बॉल आणि 35 धावा संख्येची गरज आहे. अर्थातच आपण पाहतोय 12 बॉल आणि 35 धावा संख्येची गरज आहे. टीम मीटिंग नकोय. चला, कारण या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर आज सेमीफायनल क्रमांक 1 स्पर्धेचा पाहायला मिळेल.
शेवटच्या क्षणी तुम्ही पाहायला गेलात 2 षटकांमध्ये 33 धावा खर्च केल्या होत्या कालभैरव मालेगाव टीमने गोलंदाजी साकारत असताना, परंतु आता विजयासाठी करायचे कालभैरव मालेगाव टीमला 35 याच धावांची वसुली करायची. आता 12 बॉल 35 धाव संख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा दिनकर तलपे सज्ज होत आहेत. आक्रमकता गोलंदाजीतली शेवटचा बॉल दुसऱ्या षटकात मॅन्डेटरीचं P2 चं षटक आपण पाहिला होता, ज्या षटकामध्ये तुम्ही विचार करायला गेला तर 5 बॉल दर्जेदार फेकले होते, 2च धावा खर्च केल्या होत्या. शेवटचा बॉल मात्र षटकार आलाय. तोच दिनकर तलपे आता गोलंदाजीला सांघिक कोट्यातलं 4थं षटक. यष्ट्यांच्या थोडा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा बॉल मैदानात डॉट बॉलची संगता केली आहे. अकरा बॉल 35 ची आवश्यकता. क्षणाक्षणाला बदलणारा क्रिकेट. चांगला फटका यावेळी स्लॉट मध्ये आलाय, पाठवलाय पार्किंग प्लॉट. इथे राजेश भोईरच्या बॅट मधून येतोय डीप मिड विकेट च्या डोक्यावरून खणखणीत षटकार. चांगला बॉल मी तर म्हणेल अगदी करून काढण्याचा प्रयत्न होता राजेशचा, परंतु या क्षणी मात्र दिनकर तलपेने गुगली जरूर फेकली आहे सध्या मैदानावरती पाहायला गेलं तर. आणि एक बॉल स्पिन करत असताना मात्र बॉल जागेवरती स्थिरावला. फटका पाहिजे तसं सजवता आला नाहीये राजेशला, आणि या ठिकाणी मात्र डॉट बॉलची संगत आहे. चांगला फटका यावेळी जरूर सजवला जातोय. यावेळी मात्र डिफाईन लेग रिजन. येथील 4 धावा, आणि या 4 धावांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली अद्यापपर्यंत 43 या आकड्यावरती. कमॉन डीजे. आठ बॉल 25 ची आवश्यकता. सामना पार चुरशीचा पाहायला मिळतोय. दिनकर तलपे चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण अनुभवली होती. जे P2 चं षटक त्यांनी हाताळलं होतं. परतावा लागेला या क्षणी राजेश भोईरला. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. ऐन मोक्याच्या वेळी विकेट जाते. फार धोका आता संभावना आपण पाहतोय. एक गोल्डन विकेट सध्या मैदानात प्राप्त केले आहे ती दिनकर तलपेने. 2 मोठे फटके खेचल्याच्या नंतर मात्र परतीचा प्रवास करायला भाग पडले.